प्रदीप रामदास वाघ. मी प्रदीप रामदास वाघ, शिवसेना तालुका प्रमुख शिंदेगड. मी गेली 25 ते 26 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असून एकनिष्ठपणे काम करत आहे. मी शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख याप्रमाणे मी काम करत गेलो. मी पूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण गावोगावी घरोघरी पोहोचवलं. मध्यंतरी शिवसेनेच्या विभाजनानंतर मी शिंदे साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलो. परंतु आत्ता नवीनच पक्षामध्ये आलेले भरपूर लोक, या लोकांनी इथे जे जुने पदाधिकारी आहेत यांना टाळण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांशी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो असे लोकांचं आम्हाला नेतृत्व मान्य करण्याची वेळ आली. आम्ही हेही पचवून घेतलं, परंतु आमचे जिल्हा प्रमुख असतील, वरिष्ठ लोक असतील यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मी नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यापासून माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळवण्यासाठी मी मुंबई गेलो, इकडे तिकडे गेलो. त्यांनी आमचे पदाधिकारी टाळले. शहर प्रमुख आमचा शिवसेना त्यालासुद्धा तिकीट नाही मिळाले. माझे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना तिकीट नाही मिळाले. आम्ही हेही सहन केले. 10-15 दिवसापासून इथे वातावरण इलेक्शन चालू असताना, तालुका प्रमुख एवढं मोठं पद असताना मला कोणत्याही प्रकारची सूचना नाही, मला कुठेही काही आमंत्रित नाही व कुठे काय सभा घ्यायची, कुठे कॉर्नर सभा घ्यायची याचं आमंत्रित नाही. आणि नव्यानेच इथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत चित्ते, त्यांनी कोणत्याही प्रकारचा मला फोन नाही, काही नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे, हे फॉर्म माझ्याकडे आले, माझ्याकडे माझी संघटना आहे, त्यांना शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याची कशाचीच गरज भासत नाही. त्यामुळे मी या सर्व गोष्टीचा विचार करून वरिष्ठांना याबद्दल मी कळवले. वरिष्ठांनी सुद्धा याबद्दल मला कोणताही मेसेज पाठवला नाही. त्यामुळे मी माझा निर्णय घेतला आणि मी माझ्या कार्यकर्त्यासह, शेकडो कार्यकर्त्यासह, माझ्या तालुक्यातील जिल्हा संघटक असतील, तालुका संघटक असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, शाखा प्रमुख, हे सर्व आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीला मी माझ्या निवडक लोकांसंगे प्रवेश केला आहे. एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण तालुक्यातील माझी संघटना ही भाजपामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माझे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे भाजपमध्ये काम करणार आहे. आणि भाजपचं नगरसेवक कसे निवडून येतील, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे लोक कसे निवडून येतील यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेऊन या लोकांसाठी मी खांद्याला खांदा लावून, जसं मी शिवसेनेत काम करत होतो तसंच मी भाजपमध्ये सुद्धा काम करेल. आणि माझे असं म्हणणं आहे की इथे युती असल्यामुळे शिंदे साहेब, शिवसेना, मी भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी अशी युती असली, त्यामुळे माझ्या हृदयामध्ये कायम शिंदे साहेबांसाठी माझे दैवत राहील. परंतु इथल्या स्थानिक लोकांना कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि मी आता उद्यापासून भाजपचं काम सुरू करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.